अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। येत्या 21 मार्चला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतोय। स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्त स्वामींच्या 21 दिवसांच्या सेवेला बसलोय। परंतु काही कारणांमुळे जर तुम्हाला 21 दिवसांच्या सेवेला बसता येणं शक्य नसेल तर कमीत कमी 11 दिवसांच्या सेवेला सुद्धा तुम्ही बसू शकता। 11 दिवसांची सेवा उद्यापासून म्हणजेच 11 मार्च पासून 21 मार्च पर्यंत केली तर 11 दिवसांची सेवा इथे पूर्ण होते। आता यामध्ये आपण सेवा काय काय करू शकतो तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्यायांचे रोज एक पाठ करणं, असं 11 दिवस आपल्याला 11 पाठ करायचे। त्याचबरोबर 11 माळ श्री स्वामी समर्थ आणि 11 वेळा रोज तारक मंत्राचं पठण। यापैकी तुम्ही एखादी सेवा किंवा दोन्ही सेवा सुद्धा तुम्ही प्रकट दिनापर्यंत रोज करू शकता। 11 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे। त्याचबरोबरीनं संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे सुद्धा तुम्ही पाठ करू शकता। रोज 7 अध्याय वाचलत म्हणजे एक पाठ पूर्ण होतो। स्वामी प्रकट दिनापर्यंत 11 पाठ तुम्हाला पूर्ण करायचे आहेत। आता या सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला संकल्पयुक्त करायच्या आहेत। संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे तुम्हाला 11 दिवस मद्यपान मांसाहार पूर्णतः बंद ठेवायचं आहे। पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे। पहिल्या दिवशी स्वामींच्या मठात, केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन खडीसाखर नारळ ठेवायचे आणि सेवेला बसायचे। सुवेळ सुतक मासिक पाळी आली तर तेवढे दिवस सेवा करायची नाहीये। ते दिवस झाल्यानंतर सेवा पुन्हाच कंटिन्यू करायचे। अशा प्रकारे प्रत्येकानं स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत एखादी तरी यातील सेवा आवर्जून करा। अगदीच नाही जमलं तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र अवश्य करू शकता। स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।